मस्त बघू शकता किती छान लाल भडक शेजवान चटणी झाली आहे। तेल पण किती छान सुटलं आहे। चला तर मग आता मस्त वर्षभर टिकणारी झटपट शेजवान चटणीची रेसिपी पाहूया। पाणी उकळून घेतलेलं आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण इथे लाल मिरच्या भरपूर घेतलेल्या आहे। इथे लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। आपल्याला जेवढी शेजवान चटणी करायची आहे त्यानुसार मिरच्या घेऊ शकतात ते। मी इथे पावशर मिरच्या घेतलेल्या आहे कारण की मला जास्त चटणी बनवून ठेवायची, माझी संपली आणि ही इतकी सुंदर लागते ना तर जास्तच बनवा, बाहेरच्या पेक्षा घरची खूप छान बनते। आता इथे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि फक्त पाण्यात आपल्याला इथे भिजून ठेवायचे आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे मैत्रिणींनो। तर या गरम पाण्यात चांगल्या मी ही चपटा मिरची घेतलेली आहे, बघू शकता अशी। याचा शेजवान सॉस खूपच छान बनतो, शेजवान चटणी घट्ट, याची चपटी मिरची छान असते, याचे ना घट्ट घट्ट शेजवान चटणी बनते आणि चवीला पण खूप छान लागते आणि जळजळ वगैरे पण छातीत होत नाही। आता ही भिजून आणि आपण अशीच ठेवणार आहोत 2 ते 2.5 तास त्या पाण्यातच भिजत घालायचे आहे। त्यावर आपण झाकण ठेवून आणि असंच भिजू द्यायचे आहे चांगले। ह्या मिरच्या नंतर दाखवते। ते थंड झाले आहे, आपण आता ह्या काढून घेऊया आणि ह्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे सर्व। तुम्ही परत एकदा, मी तुम्हाला बोर करत नाही आहे पण एकदा बघून घ्या। ही जी चपटा मिरची असते, आता ही गरम पाण्यामध्ये भिजवली आहे, ही इतकी घट्ट झालेली आहे आणि खूप छान आहे। याच्यात एवढा गर आहे, घट्ट म्हणजे गरवाली आहे, त्याच्यामुळे याच्याने ना शेजवान चटणी एवढी अप्रतिम बनते। आता बारीक मिरच्या किंवा काश्मीरी मिरच्या घेऊ नका, तुम्हाला घ्यायच्या असेल तर थोड्या घ्या काश्मीरी मिरच्या कलरसाठी। पण हे जी चपटा मिरची आहे तर ही भिजवल्यानंतर एवढी याचं वजन पण वाढलं आहे, म्हणजे खूप गरवाली आहे, तर याच्याने शेजवान चटणी पण खूप छान फ्लेवर पण येतो, टेस्टी पण लागते। आणि हॉटेलसाठी स्पेशल ही शेजवान चटणी वापरतो आम्ही, पण आमच्या हॉटेलमध्ये हीच वापरतो। तर हॉटेलचं जसं येतो शेजवान चटणी बाहेरची येते, त्यामुळे हीच तुम्ही चपटा मिरचीच वापरा शेजवान चटणीसाठी। चला तर मग आता आपण बारीक बघू शकता मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे। सर्व अशी ताटामध्ये काढून घ्यायची आहे। आता यामध्ये मी अद्रक टाकून घेत आहे। अद्रक मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे आणि लसूण बघू शकता मी किती मोठा लसूण घेतलेला आहे। तर हा लसूण चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा आहे, याची पेस्ट करायची नाही, फक्त अद्रक बारीक करून घ्यायचं आहे। ते दाताखाली आलं तर लहान मुलांना वगैरे खायची असली तर तिखट लागते आणि मोठ्यांना पण त्याची मजा निघून जाते, त्याच्यामुळे अद्रक हे मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते आणि लसूण हा मी चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी अद्रक बघू शकता किती छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता इथे मी चॉपरमध्ये लसूण टाकून घेत आहे। अशा पद्धतीने चॉपर करून घ्यायचा आहे। आता इथे मी वाळलेला कांदा घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीचा वाळलेला कांदा घेतलेला आहे। तुमच्याकडे वाळलेला कांदा नसेल तर तुम्ही आपला साधा कांदा पण एकदम बारीक चिरून टाकायचा आहे आणि ती चटणी जर केली तर फ्रीजमध्ये ठेवायची आहे। ही मी टिकाऊ करते आणि जास्त करते, त्यामुळे मी इथे वाळलेला कांदा घेतलेला आहे। आणि वाळलेला कांदा हा इझिली मार्केटमध्ये मसाले जिथं भेटतात तिथं भेटून जातो, किंवा तुम्ही घरी पण वाळवू शकता, पण एवढा वेळ नसेल तर जिथे आपण मसाले घेतो तिथं वाळलेला कांदा किंवा ऑनलाईन पण आता लगेच भेटून जातो। तर आता आपण वाळलेले तरी पण थोडासा एक गरका चॉपरमध्ये फिरून घ्यायचा आहे।
बंद करायचं आहे फक्त, जास्त बारीक पण नाही. अशा पद्धतीने जाड बारीक करून घेतला आहे. जास्त फाईन पावडर पण नाही आणि मिक्सरमध्ये करायचं नाही, कारण की आपल्याला तो दाताखाली पण आला पाहिजे. आणि वाळलेला कांदा घेतला तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा का वरती पण ठेवली चटणी तरी ही टिकते, वर्षभर पण टिकते. पण एवढी वर्षभर जातच नाही. त्यात मग आता आपण ही चटणी फ्राय करून दाखवते तुम्हाला. आता मी एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे भरपूर. तर आपण तेलामध्ये अगोदर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण चांगलं तळून घ्यायचं आहे आणि कलर पण बदलू द्यायचा नाही आणि त्याचा कच्चापणा पण काढायचा आहे. आता लसूण चांगला तळू देऊया. आता मी हा पूर्ण 5 मिनिटं परतून घेतला आहे आणि सतत हलवत, याचा मी कलर बदलू दिलेला नाही आणि याचा कच्चापणा पण केला आहे. आणि मोजून 5 ते 6 मिनिटं मी याला चांगलं परतवून घेतलेलं आहे. बघू शकता याचा कलरही बदलला नाही आणि छान तळला पण केला. आता आपण जे अद्रक दळून ठेवलं आहे बारीक ते यात टाकून घ्यायचं आहे. लसूण असा क्रश करायचा आहे आणि अद्रकची पेस्ट करायची, म्हणजे दाताखाली तिखट लागत नाही. मोमोज झालं किंवा कुठल्याही चायनीजच्या वस्तू किंवा आपण काही खातो शेजवान चटणी बरोबर किंवा कशातही टाकतो तर अद्रक दाताखाली येत नाही. नाही तर मग आता लहान मुलांच्या दाताखाली आलं किंवा त्यांना खाण्याची इच्छा होत नाही, तिखट लागतं आणि आपल्याला पण जळजळ होते मोठ्यांना पण. त्यामुळे अद्रकची पेस्टच करून टाका, कारण की मग बाकीचे नका ज्ञान द्यायला लागते का अद्रक क्रश करायचं हे करायचं. पण मी अशीच करून माझ्या पद्धतीने मी असंच करते, ज्याची त्याची पद्धत. हे पण चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅस मी लो टू मिडियम ठेवलेला आहे. याचा पण आता कच्चापणा जाऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपण आता जो कांदा बारीक करून ठेवलेला आहे तो पण टाकायचा आहे यात. कांदा पण यात थोडासा परतवून घ्यायचा आहे मस्त. कांद्याचा पण कलर बदलू द्यायचा नाही, सतत हलवत राहायचं आहे. आता आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आता यामध्ये आपण ही जे मिरची वाटून ठेवली ती पण टाकून घ्यायची आहे. सर्व आधी एकत्र कालवून घेऊया. आता यात मी मीठ टाकून घेत आहे. मीठ आपल्या चवीनुसार आणि चटणीचा अंदाज बघून टाकायचा आहे.
आता यामध्ये आपण विनेगर टाकून घेऊया लगेच. इथे मी 1 चमचा विनेगर टाकला आहे. अजून 1 चमचा टाकते. 2 चमचे मी विनेगर टाकून घेतलं. त्यानंतर रेड चिल्ली सॉस आहे. तो पण मी 2 चमचे इथे टाकून घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, रेड चिल्ली सॉस टाकू वाटलं तर टाका, नाही पण टाकलं तरी चालेल. आता इथे मी डार्क सोया सॉस टाकून घेत आहे. हे पण 2 चमचे टाकून घेत आहे. तुम्ही बघितलं मी सगळे सॉस 2-2 चमचे टाकलेले आहे. आता इथे टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो केचप भरपूर टाकायचा आहे. आणि चमच्याने जर धरलं तर 7-8 चमचे किंवा 10 चमचे पण तुम्ही टोमॅटो केचप टाकू शकता. त्याच्यामुळे मी काही मोजून घेतलं नाही, पण तुम्ही जर चमच्याने मोजून घेतलं तर त्याचे 10 चमचे टोमॅटो केचप टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा व्हाईट पेपर पावडर टाकून घेत आहे. त्यानंतर इथे मी आता ब्लॅक पेपर पण टाकून घेत आहे. इथे पण एक छोटा हाफ चमचा मी ब्लॅक पेपर टाकून घेत आहे. सॉरी. आता हे सर्व एकत्र कालवून घेऊ. तुम्हाला ही चटणी जर 6 महिन्याची वगैरे एकखटी करून ठेवायची असेल तर त्यात तेल थोडं जास्त टाकायचं आहे चटणीच्या. म्हणजे जेव्हा आपण बरणीत भरू तर बरणीत भरल्यानंतर जसं लोणच्याला वर तरंगीपर्यंत आपण तेल टाकतो तसं ह्या चटणीच्या वर तेल आलं पाहिजे. म्हणजे ही वर्षभर 6 महिने आरामशीर छान टिकते वरतीच. आणि तेल कमी टाकायचं असेल तर मग तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ते हे असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा कुठले पण चायनीजचे पदार्थ करतो किंवा मग दुसरे काही पदार्थ करतो किंवा आपण शेजवान चटणी खायला घेतो, पकोडे झालं, मोमोज झालं किंवा कुठले पण पदार्थ जे आपण तोंडी लावायला घेतो, तर बाहेरची चटणी बघा वेगळीच लागते आणि आपली जी घरची असते ही चवीला खूपच छान भन्नाट लागते, अप्रतिम लागते. खूपच चवीमध्ये फरक आहे. तुम्ही जर एकदा केली ही चटणी घरी तर तुम्ही विश्वासाने सांगते की बाहेर मार्केटमधली कधीच आणणार नाही. घरची एवढी चवीला खूप छान बनते. आता मी साखर घेतलेली आहे. ज्या चमच्याने मी विनेगर वगैरे सगळं मोजून घेतलं आहे त्याचं 1.5 चमचे मी ते साखर घेतलेली आहे. साखरेमुळं याची खूप छान म्हणजे आपण जे सॉस वगैरे टाकतो मिरचीचा तिखटपणा तर साखरेमुळे सगळं बॅलन्स होतं. तर त्यामुळे 1 ते 1.5 चमचा तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे. आणि याचा कलर पण खूप छान येतो. आणि आत्ताच बघू शकताय मी याच्यात कुठला कलर वापरलेला नाही आहे, काश्मीरी मिरची पण वापरलेली नाही आहे, फक्त चपटा मिरची एकच प्रकारची घेतलेली आहे. तरी कलर बघू शकता मार्केटपेक्षा पण सुंदर आपल्या घरातल्या शेजवान चटणीला एकदम छान लाल भडक कलर आलेला आहे. ही पूर्ण नॅचरल पद्धतीची बनवलेली आहे. आता ही 5 मिनिटं छान शिजू द्यायची आहे. त्यानंतर मग थंड झाली की आपण आणि शक्यतो ही चटणी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा किंवा एअरटाईट डब्यात. पण मग शक्यतो काचेच्या बरणीत केली तर आपण वरती पण ठेवतो तो छान राहते. आपण ज्या पण वस्तूमध्ये विनेगर टाकतो तर शक्यतो करून ती काचेच्या बरणीतच टाकत जा. विनेगर हे प्लास्टिकच्या बरणीत स्टोअर नका करत जाऊ. आता यात आपलं सर्व टाकणं झालं आहे. आता आपण 5 मिनिटं याला शिजू देऊया. ही झाली फ्रेंड आपली मस्त चटणी. बघू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे. खूपच छान कलर आलेला आहे. आता ही झालेली आहे.
आणि ही थंड झाल्यानंतर याला आपोआप वरती तेल सुटेल. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त खा आणि मस्त राहा. आणि ही जे पण तुम्ही चायनीजचे पदार्थ परत चिकन चिल्ली वगैरे बनवणार आहे, चिकन लॉलीपॉप बनवणार, तर मॅरिनेशनच्या वेळेस हे पण चटणी टाका, चवीला खूप भन्नाट लागेल. तर बाय फ्रेंड, भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. फ्रेंड आता चटणी थंड झाली आहे, बघू शकता साईडने किती छान तेल सुटलेलं आहे. बघू शकता सुंदर तेल सुटलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपोआप चटणी करतानाच अगोदर तेल जास्त टाकायचं, म्हणजे थंड झाल्यावर मस्त तेल सुटतं. आता ही वरती पण ठेवली आपण काचेच्या बरणीत भरून, तरी पण मस्त 6 महिने तर आरामशीर टिकेल. पण एवढी टिकत नाही, आपल्याला जास्त लागते म्हणून. पण खूप छान बनले आहे. त्याचा कलर वगैरे पण तुम्ही सगळं बघू शकता ते.